दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या मॅचला इथे सुरुवात होईल. विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ टीम बॅटिंगसाठी उतरेल आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे हा संघ फिल्डिंगसाठी उतरतोय. शहापूर तालुक्यातील गेरसे हा संघ एका बाजूला फिल्डिंग करेल तर बॅटिंग करेल कर्जत तालुक्यातील विजय गोमारे यांनी पुरस्कृत केलेला भडवल B+. संदीप बोराडे सर, संदीप गायकवाड सर यांचं मनापासून कौतुक. तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल, शब्दांचे जंगल जागृत राहावं, जिभेवर ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नानी नासू नये. तुकाराम महाराजांना अभिवादन करून आपण या मॅचला सुरुवात करू. गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज आहे शहापूर तालुक्यातून गेरसे संघाचा अजय पांढरे आणि त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील टॉपचा संघ 2025 या सीझनचा विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+. टॉस इथे जिंकला तो मात्र गेरसे संघाने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच. पहिला गोलंदाज अजय पांढरे आणि त्याच्या विरोधात बॅटर समीर माली. पहिल्यांदा गेरसे संघ कर्जत तालुक्यामध्ये दाखल झालाय. संदीप दिवाने आणि त्यांच्या मित्र परिवाराने अर्थात आंतरड वरडीचे रेल्वे कर्मचारी यांनी पॅक केलेला हा संघ गेरसे संघ. अजय पांढरेची पहिली ओव्हर. पहिलाच बॉल, समीर माळीचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, 2 खेळाडूंना इथून पाठलाग करायला भाग पाडला आणि लास्ट मोमेंटला चेंडू त्या ठिकाणी धावा तर घेतल्या जातात. प्रेक्षकांचा इशारा काय येतोय, पंचांच्या निर्णयाची वाट आपण पाहतोय. चौकार, पहिला चौकार येतोय सीमा पार. प्रेक्षकांचं कौतुक असेल की त्यांनी योग्य डिसिजन दिला आणि पहिली बाउंड्री खेचली ती समीर मालीने. गेरसेच्या विरोधात अजय पांढरेवरती हा पहिला अटॅकिंग. नो बॉल, पंचांनी नो बॉल देखील दिलाय का? यस, नो बॉल प्लस चौकार, 5 धावा. आता फ्री हिट समीर माळीसाठी. भडवल B+ टीमचा स्कोर एकही लिगल चेंडू न होता 5 धावा आल्यात. धावसंख्येचा पंच खराब फिल्डिंग नंतर गिरसे संघाच्या आणि आता फ्री हिट समीर माळीसाठी. फ्री हिटचा चेंडू होता मागे, फर्स्ट स्लिप मध्ये बॉल कव्हर होईल, कुठली धाव मिळणार नाही. समीर माळी फ्री हिटची संधी त्याने गमावली. अजय पांढरे गेरसे नामवंत संघ शहापूर तालुक्यातील कित्येक स्पर्धा या संघाने जिंकल्यात. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये वाकलन संघाची देखील दमछाक केली होती. तो हा गेरसे संघ आहे. थोड्या फरकाने वाकलनच्या विरोधात हा संघ पराभूत झाला होता. आपले यष्टीरक्षक थोडं दडपण समीरला पुढे जाऊ द्यायचं नाही. क्लोज टू द स्टंप विकेट किपर आणि बॅक टू बॅक डॉट बॉल आता येत आहेत. 5 धावसंख्येचा पंच आल्यानंतर मंच गाजवण्यासाठी अजय पांढरेने पुन्हा कमबॅक केलं. राकेश पाटील इथून गायडन्स करतो समीरला की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला ठोकायच्यात, कारण अजय पांढरेवरती जर आक्रमण झालं तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावरती आपल्याला दडपण टाकता येईल आणि एक चांगली टोटल आजच्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये उभारता येईल. गोलंदाज अजय पांढरे, स्कोर येतो धावा 5. समीरच्या रडार मध्ये चेंडू भिरकावलाय, चेंडू सीमा पार, षटकार. समीर माली ताबडतोब बॅटिंगसाठी ओळखला जातो. भडवल B+ संघाला 11 धावसंख्येचा फ्लाइंग स्टार्ट इथे करून देत असताना अजय पांढरेला इथून आसमान दाखवलं आणि भरपूर उंच चेंडू हवेत खेळला होता समीर मालीने. खतरनाक शॉट होता. किती वेळ हा चेंडू हवेत होता आणि सीमा पार, आउट ऑफ द पार्क ठोकलाय. विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ संघ आता पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येत असताना बॅक इन फॉर्म बॅटिंग करतोय समीर माळी. बॅटरची डिमांड जरूर आहे. यष्टीरक्षक मात्र पूर्णपणे फलंदाजाला
पाऊल टाकू द्यायचं नाही या अनुषंगाने क्लोज टू द स्टंप आहे. चेंडू डॉट आहे. स्कोर आहे मात्र पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 11. एक सिक्सर खेचलाय समीरने, त्यानंतर एक चौकार देखील समीरचा पाहिला आपण, पण 3 डॉट बॉल खेळलाय. म्हणजे अजय पांढरेची देखील तेवढीच बरोबरीची ओव्हर राहिलेली आहे. 2 चेंडू समीरने सीमा पार पाठवले, 3 बॉल तो डॉट खेळला, अर्थात 4 बॉल मध्ये स्कोर आहे 11. अजय पांढरे शहापूर तालुक्यातील हा संघ शिवम स्पोर्ट्स गेरसे नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील टॉप संघ. अजयचा हा चेंडू विकेट किपर, पुन्हा एकदा डॉट बॉलची फेक झाली. विकेट किपर संदीप दिवाने अत्यंत चतुर खेळाडू आहे आणि त्याचबरोबर आपल्या संघाचं नेतृत्व देखील तो करतोय. फलंदाज समीर माली. 11 धावा आहेत. लास्ट बॉल असणार आहे पॉवर प्लेचा. समीरचा फटका आला, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. समोरून देखील मिड विकेट वरून आला खेळाडू, तोपर्यंत 2 धावा. ओव्हर इथून कंप्लीट झाली. अजय पांढरेने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात, टोटल 13 धावा. ऋतिक दिवाने, संदीप दिवाने चांगले खेळाडू या संघामध्ये आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण ऋतिक दिवानेचे हेलिकॉप्टर शॉट देखील पाहिलेले आहेत. संदीप दिवानेने पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली. त्याच्या फलंदाजीचा जलवा त्याने दाखवला, पण त्यापेक्षा त्याची विकेट किपिंग भारी आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये समीरला 6च्या 6 चेंडूवरती अजय पांढरेने 4 डॉट काढले. 3 बॉलवरती त्याच्या बॅटमधून धावा आल्या. टोटल 12-1 नो बॉलचे होते, अशा 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+. जेव्हा जेव्हा विजय गोमारे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय त्यावेळी त्यांना सक्सेस मिळाला आहे. कासगावची स्पर्धा कोण विसरू शकेल, जिथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी बडवल B+ ने जिंकली होती. पनवेल विभागामध्ये देखील 2 वेळा आपण पाहिलं ज्यावेळी विजय गोमारेने हा संघ पुरस्कृत केला. संघ क्वालिफायच्या मॅचमध्ये खेळला होता. अगदी थोडा मी म्हणेल की पंचांचा एक निर्णय थोडा संघाच्या अंगलट आला होता. अदरवाईज बडवल B+ संघाने एक छाप सोडली पनवेल परिसरामध्ये आणि आता शहापूर तालुक्यातील गेरसे संघाच्या विरोधात 2 हात करतोय कोलारेच्या क्रीडांगणावरती. ऋतिक दिवानेचा पहिला बॉल पॉइंट मध्ये, पहिली धाव इथून कंप्लीट. क्विक सिंगल घेतली राकेश पाटीलने. राकेशला माहिती आहे की समीर माळीची बॅट तळपतीये, दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरू आहे, संयम राखावा लागेल आणि तोच संयम राकेशने राखलाय. आणि ऋतिक दिवाने ऑलराऊंडर खेळाडू या संघाचा, गेरसे संघाचा ऋतिक दिवाने. कित्येक रील्स त्याच्या तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. आणि तो ऋतिक दिवाने आणि त्याच्या विरोधात समीर माळी. चांगली लढत होईल. ऑन साइडला टार्गेट करतोय समीर. बॅट बॉलचा संपर्क नाहीये या चेंडूवरती. निर्धाव चेंडूचा मारा ऋतिक दिवानेचा. समीर खरं तर ज्या फ्लो मध्ये खेळतोय ना, जर का त्याने सातत्याने एकच दिशेला एकच डिरेक्शनने त्याने बॅटचा फ्लो ठेवला तर कदाचित बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट तेवढा प्रॉपर होणार नाही. समीरच्या बॅटमधून गोलंदाजाच्या फिरकीवरती समीर मालीच्या गिरकीने ठोकलाय सिक्सर. ही पॉवर समीर मालीची. परफेक्ट पिक केला त्याने. चेंडू पडल्यानंतर हुक शॉट ऑन साइडला, सीमा पार षटकार. समीर माली आज या मॅच मध्ये बरसलाय ऋतिक दिवानेच्या विरोधात. फुल टॉस होता, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, वाईट चेंडूचा मारा. लेग स्टिकला टार्गेट केलं होतं ऋतिक दिवानेने, कारण समीर मालीने षटकार ठोकल्यानंतर थोडा संताप त्याला जरूर आला असेल आणि या खेळाडूला मी कसं माघारी पाठवेल, समीर माळीची विकेट कशी घेता येईल. कारण समीर माळीने आतापर्यंत ज्या धावा झाल्यात टोटल 21, त्यामध्ये एकट्या समीरच्या धावा आहेत त्या मात्र 19. 18 धावा आहेत, 1 धाव राकेशची आहे. ऋतिक दिवानेचा हा चेंडू समोर ठेवला होता. पंचांकडे समीर वाईटची डिमांड जरूर करतो, पण चेंडूचा टप्पा चांगला आहे. ऋतिक दिवानेचा खेळ विसरून चालणार नाही.
कारण कित्येक स्पर्धामध्ये संघाला ज्या ज्यावेळी गरज पडली ना त्या त्यावेळी त्याने मॅचेस पराभवाच्या छायातून आणलेले आहेत आणि तोच ऋतिक दिवाने आता समीरच्या अगेन्स्ट ओव्हर नंबर 2चा 5वा चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झालाय. समीरचा प्रयत्न सुरू आहेत. चेंडूवरती परफेक्ट अंदाज घ्यावा लागेल समीर माळीला. बेधुंद फटकेबाजी करून एखादा शॉट खेळता येईल पण त्यानंतर नो लुक शॉट सातत्याने खेळता येणार नाही. राकेश देखील गायडन्स करतो की एका सिक्सरने आपला गेम तेवढा बनू शकणार नाही कारण स्कोर मोठा हवा आहे. आजच्या रात्रीमध्ये जो संघांचा परफॉर्मन्स आहे ना, गेरसे संघाने 55 धावा चेस केल्या होत्या. ही करता त्यांच्या आतापर्यंत सक्सेसफुल कामगिरी आहे आजच्या रात्रीमध्ये. गोलंदाज सय्यार ऋतिक दिवाने. ओव्हर नंबर 2चा खेळ इथून कंप्लीट. हलकीशी अपील झाली. 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय. विजय गोमारे पुरस्कृत बडवल बी प्लस संघाचा 21. डीजे स्पोर्ट्स गेरसे संघाला एका गोलंदाजाची कमतरता जरूर जाणवेल. नरेंद्र दिवाणे या संघाचा टॉप क्लास बॉलर आहे जो आज संघामध्ये नाहीये. त्यामुळे कर्णधार संदीप दिवाणे आणि त्यांच्या संपूर्ण संघाला एका बॉलरची कमतरता जरूर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता ऋतिक ज्युनियर हा बॉलिंगसाठी आलाय. त्यामुळे ही ओव्हर कदाचित राकेश पाटीलने जो संयम राखला होता की 2 मेन बॉलर नंतर 2 षटके आपल्या ताफ्यात येतील आणि तो ताफा आता इथून आक्रमणाचा असला पाहिजे आणि ते आक्रमण आता राकेश पाटीलकडून होईल का. 2 ओव्हरमध्ये स्कोर आहे. बिनबाद 21 धावा. यशस्वी सुरुवात ओपनिंग जोडीची. ऋतिक ज्युनियर आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल खाली राहिलाय चेंडू. वेगवान चेंडू होता. बॉटम साईडने चेंडूचा इथून वापर करत असणार ऋतिक ज्युनियर तिसरा गोलंदाज आहे. त्यामुळे आज नरेंद्र दिवाने नाहीये. त्यामुळे राकेश शेवटपर्यंत राहिले तर स्कोर उभारू शकेल बडवल बी प्लस टीमसाठी. पॉझिटिव्ह एनर्जीने या टीमची निर्मिती झाली होती आणि तसा खेळ देखील यावर्षीच्या सीझनमध्ये बडवल बी प्लस संघाचा झालेला आहे. ऋतिक ज्युनियरचा हा चेंडू आणि वा 1 2 3 अटेम्प्ट मध्ये खतरनाक कॅच. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द नाईट. सुपर्ब कॅच पकडली अजय या खेळाडूने. बॅटर आउट. हार्ड हिटर बॅटर उमेश जामगरे. खेळण्यासाठी पोझिशन त्याने बनवली नव्हती. त्या कारणास्तव गोलंदाज ऋतिक ज्युनियरला त्याने थांबवलं. धावगतीमध्ये माघारी जावं लागेल. उमेश जामगरवरती भरपूर विश्वास आहे संघ मालक विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांचा. कारण ज्या ज्यावेळी संघामध्ये मेन बॅटर आऊट झालेत राकेश आणि समीर तेव्हा उमेश जामगरेने स्पर्धामध्ये चांगला खेळ साकारलेला आहे. फुल टॉस. उमेश जामगरेचा हा शॉट पकडली लॉंग ऑफ मध्ये कॅच. बॅक टू बॅक विकेट. ऋतिक ज्युनियरची कमाल. झटका क्रमांक 2.
विकेट आली, 2 विकेट. विकेट गमावून चालणार नाही. अजून एक ओव्हर आणि या ओव्हरचे देखील चेंडू शिल्लक आहेत. टोटल 3. राहुलने यावेळेस कॅच पकडली. आधी अजयने अफलातून कॅच पकडली. अजय डोंगरे होता विकेट किपरच्या मागे, त्यानंतर आता राहुलने कॅच पकडली. शिवम स्पोर्ट गेरसे आज हा संघ बडवल बी प्लसच्या विरोधात खेळतोय. न्यू बॅटर ऑन क्रीज. फटका हवे ते. बॅक टू बॅक विकेट आल्यात. तिसरी विकेट. विकेट हॅट्रिक इथून कमावली ऋतिक ज्युनियरने. दिलेत लगातार 3 झटके टीम बडवल बी प्लस संघाचा. संघनायक पंकज मस्कर देखील इथून बाद. संदीप दिवाने थोडा थोडा त्रस्त आहे आणि अबोव दी वेस्ट भीमर चेंडू ऐकण्याचं चेकिंग इथे केलं जाईल. पंचाकडून रेफर करण्यात आले. तिसरे पंच या ठिकाणी टेक्निकल टीम डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. विकेट कीपर संदीप दिवाने थोडे त्रस्त आहेत, कारण जिथे एक हवी होती तिथे 2 धावा मिळाल्या आणि आता भीमर चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथे केलं जाईल. गोलंदाज ऋतिक ज्युनियरने चेंडू जेव्हा रिलीज केला चला यानंतर होणारी मॅच ज्या हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात SBCC उमरोली दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करा. डिसिजन पेंडिंग आहे, अंपायर्स कडून चेक केलं जात आहे. प्रेक्षक मात्र स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचा आनंद लुटत असताना रात्रीचे 3:10 झालेले आहेत. आजच्या रात्रीतील टोटल 3 मॅचेस बाकी आहेत. चला कॅमेरामॅन जरा प्रेक्षकांना झूम करा. आपली पब्लिक जी पब्लिक 4 रात्रीमध्ये आपण बघतोय स्टेजच्या आजूबाजूला देखील बरेचसे प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच यांचा निर्णय एकंदरीत या ठिकाणी आता येईल. डिसिजन या ठिकाणी येतोय.
हॅलो हॅलो प्रेक्षक तिथे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका. दिवाने, ज्या स्पर्धेचे प्रेक्षक दिवाने अशी नामवंत स्पर्धा. 3 ओव्हर 25 धावा. साहिल दिवाने आला आणि अजय साळवी फेस करेल साहिलला. पहिला पहिला वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू साहिल दिवानेचा. एक्स्ट्राची धाव देऊन जाईल टीम बडवल बी प्लसच्या खात्यामध्ये. स्कोर 1 ने वाढेल. धावसंख्या 26. गोलंदाज साहिल दिवाने. अजय साळवीचा फटका हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग मधून खेळाडू धावला होता. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. प्रेक्षकांचा आवाज. 2 धावा मिळतील. फिल्डिंग करावी लागेल शिवम स्पोर्ट गिरसेला. एक धाव इथून संघाला थोडी महाग ठरू शकते जेव्हा संघ चेसिंग साठी उतरेल. 2 धावांनी स्कोर वाढलाय. धावसंख्या 28. 1 बॉल 28 धावा. अजय साळवी षटकारांसाठी खर तर प्रयत्न त्याचे सुरू आहेत. साहिल दिवानेचा आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव.
यष्टांच्या मागे संदीप दिवानेचं मार्गदर्शन सुरू आहे आणि एक्स्ट्राच्या दाव्याने मात्र साहिल दिवानेचं हे षटक सुरुवातीलाच मात्र अतिरिक्त धावांचा भरणा तो बडवल बी प्लस टीमच्या खात्यामध्ये करतो आणि स्कोर झालाय 29 धावा. अजून 5 बॉल या सत्राच्या इथून बाकी असणार. साहिलचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सहजपणे त्याने इथून फॉरवर्ड केला आणि कुठेही चान्स अजय साळवीला तो देत नाही. अजय साळवी खरं तर त्याच्या बॅटचा फ्लो चांगला आहे, स्पीड चांगला आहे, पण चेंडूला सीमा पार क्लिअर करण्यामध्ये अजय साळवीला आतापर्यंत यश आलेलं नाहीये. साहिल दिवानेचा हा चेंडू एका धावेसाठी अजय धावतोय. बॅटर आउट, रनआउटच्या स्वरूपात OUT, फलंदाज बाद. एकोणतीस धावा झाल्यात बडवल बी प्लस संघाच्या. 3 बॉल साहिल दिवानेचे देखील इथून समाप्त झाले. करण डुकरे आला आता जयेश भोईरच्या साथीला. संदीप दिवाने थोडा फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय. लेफ्ट हँड बॅटर JB साठी काऊ फेस, लॉंग ऑन, मिड विकेट 3 खेळाडू ऑन साइडला आहेत. JBच्या बॅट मधून काऊ फेसच्या वरून ठोकलाय सिक्सर. प्रेक्षकांचा जल्लोष, आवाज प्रेक्षकांचा आणि धमाका बडवल बी प्लस संघाच्या जयेश भोईर अर्थात JBचा. सिर्फ विपक्षी टीम के गेंदबाजों को ठोकेंगे या रणनीतीचा अवलंब करत विजय गोमारे पुरस्कृत बडवल बी प्लस संघाचा JB सध्या हवाई फायर करतोय. साहिल दिवाने एका बाजूला आमचे प्रेक्षक या स्पर्धेचे दिवाने आहेत आणि साहिल दिवानेच्या विरोधात JB ऑन फायर. क्लीन बोल्ड, प्रत्युत्तर दिलं, झटका दिलाय, फलंदाज आउट. डीजे पुरस्कृत केलेला बडवल बी प्लस. लास्ट बॉल होता साहिल दिवानेचा. षटक क्रमांक 4 इथून पूर्णत्वाला बघू शकाल, पण आता पंचांनी इथून रेफर केलंय. वाईट चेंडू ऐकण्याचं चेकिंग केलं जाईल. तिसरे पंच सर आपण या. वाईट चेंडू इथून आहे की नाही चेक केलं जाईल. लास्ट बॉल होता इनिंगचा. टेक्निकल टीमचं काम आता इथून मात्र थोडं वाढलंय. गोलंदाज साहिलचा चेंडू वाईट साठी इथून रेफर करण्यात आले. शिवम स्पोर्ट्स गेरसे हा संघ फेअर डिलिव्हरी इथून पंचाकडून घोषित झालेले आणि 4 ओव्हरचा स्पेल इथून संपलाय. टीम बडवल बी प्लस या संघाचा स्कोर आहे 35 आणि जिंकण्यासाठी
9 धावसंख्येच्या रिक्वायर्ड रन रेटने धावा करायच्या 4 ओव्हरमध्ये शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला 36 धावसंख्येचं लक्ष्य इथून ठेवण्यात आलंय. ऐकूया सुमधुर संगीत. अजय सर, आपण टॉस या ठिकाणी आपण जरूर करून घेणार आहोत. जय हनुमान डवलेपाडा वर्सेस SBCC उमरोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला, आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जाईल. या टॉस साठी आपण आमंत्रित करूया मिलिंदजी हिलाल यांना. या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचा. मिलिंदजी हिलाल या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. एकीकडे असेल हनुमान डवलेपाडा बंटी आला या ठिकाणी. त्यानंतर दुसरीकडे चेतन दोघे बंटी दोघेही बंटी आहेत. एक बंटी भावेश इकडे. हां, सगळं भाव आहेत ते. तर इकडे प्रतिमेश अर्थात बंटी टॉस जिंकला चेतनने, म्हणजे दुसऱ्या बंटीच्या भावाने टॉस जिंकला. SBCC उमरोली टॉस जिंकला. काय घेतलं उमरोली संघ? संदीप बोराडे आल्याशिवाय सांगणार नाही ते. संदीप बोराडे या लवकर कॉम बॉक्समध्ये. उमरोली संघाला डिसिजन द्यायचं, तुम्हाला बोलवलं या ठिकाणी. बॅटर इथून निघाले. चेंडू घेऊन जा फलंदाज. संदीप दिवाने आणि वासुदेव दिवाने ओपनिंग जोडी शिवम स्पोर्ट गेरसे संघाची. आज बडवल B+ संघाचा हा दमदार खेळ पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षकांची हजेरी. गेरसे संघाचा खेळ पाहण्यासाठी असंख्य पाठीराखे याही संघाचे इथे आलेले आहेत. एका बाजूला शहापूर तालुका तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुका, अशी लढत म्हणजे 2 तालुक्यामधील सुरू असलेला हा महारण संग्राम. 24 चेंडूमध्ये कंपल्सरी 36चं टार्गेट आहे. संदीप दिवाने आणि त्याच्या साथीला वासुदेव दिवाने. अर्थात संदीप दिवाने संघाचा हा बेस्ट विकेट कीपर. इथून इनिंगला स्टार्टअप करेल आणि समोर येतो अनुराग. पहिला बॉल अनुरागचा. वाईट चेंडूने इथून स्टार्टअप करतोय अनुराग. या धावा इथून थांबवाव्या लागतील, कारण एक एक्स्ट्राची धाव समोरच्या टीमला एक धावसंख्येचं अंतर कमी करून देते आणि त्यामुळे अनुराग इथून जेवढे वाईट चेंडू टाकण्यापासून स्वतःला कंट्रोल करेल तितकाच चांगला बॉलिंग स्पेल शिवम स्पोर्ट्स गेरसेच्या विरोधात त्याचा होईल. आणि संदीप दिवाने सध्या स्ट्राईकवरती. संदीप दिवानेचा हा शॉट मिड विकेटकडे धावतोय. उमेशचे प्रयत्न थोडे अपूर्ण पडले. चेंडू बाउंड्री पार होत असताना आलाय पहिला चौकार. हल्ला बोल करत 56 धावा चेस करणारी आजच्या रात्रीची सक्सेसफुल ही टीम आहे शिवम स्पोर्ट्स गेरसे. आणि इथे देखील संदीप दिवानेची ही सुरुवात. अनुरागच्या विरोधात अपील जोरदार. हाऊस दॅट. बॅटर सेफ आहे संदीप दिवाने.
स्वतःला मात्र स्थिर स्थावर करतोय. बॅटच्या टो एंडला कदाचित हा चेंडू किंवा बॅट ब्रश झाली असावी ग्राउंडला आणि इथून मात्र बघू शकाल अनुराग एक चेंडू होता संदीप दिवानेचा जो सीमा पार क्लिअर झाला. त्यानंतर अनुरागचा पलटवार टीट फॉर टॅट कसं करावं हे बडवल बी प्लस संघाला देखील माहिती आहे आणि शिवम स्पोर्ट्स गेरसेच्या संदीपला थांबवलंय. एका धावेचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. अनुरागच्या हातातून चेंडू निसटला. विकेट येता येता दुसऱ्या धावेसाठी निघालाय संदीप. तिथे देखील सेफ राहिला. 2 धावा मिळाल्या. 2 चान्स गमावल्या बडवल बी प्लसने. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा टीमच्या खात्यात जातील. यस बॅटच्या साह्याने अंपायरने तिथून माफी देखील व्यक्त केली आणि खरं तर ही फिल्डिंग बडवल बी प्लस संघाला थोडी महाग ठरू शकते. संदीप दिवाने सारखी विकेट हातात आली असती. अनुरागने मिस्टेक केली आणि त्यानंतर देखील एक धाव ओव्हर थ्रोची आली. 2 धावांनी स्कोर पुढे सरकला. 7 धावा 3 बॉलमध्ये. जिथे रिक्वायर्ड रन 9 धावसंख्येच आहे. 9 पेक्षा कमी धावा बॉलरला खर्च करायचे तिथे अनुरागने 3 बॉलमध्ये दिला धावा 7. संदीप दिवाने पुन्हा स्ट्राइक वरती येऊन पोहोचलाय. फटका भारी आहे. घुटना टेक तमाशा देख. शॉट ऑफ द ओव्हर संदीप दिवानेचा बेहतरीन षटकार. विकेट जर कमावली तर संघाला इथून मात्र एक सुटकेचा निश्वास असेल कारण संदीप दिवाने या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याच बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक खणखणीत असा चौका. मी युद्ध जिंकण्यासाठी डावपेच आखावे लागतात आणि तसे डावपेच आता बडवल बी प्लसला आखावे लागतील आणि इथून अनुरागचा हा चेंडू पहिल्या ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट होत असताना धावा झाल्या 17. येणारे चेंडू आहेत 18. जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 19. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. जानुमन ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात एसबीसीसी उमरोली. एसबीसीसी उमरोलीने टॉस इथे जिंकलाय. कर्णधार चेतन आपला डिसिजन चेतन यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग असेल नेक्स्ट मॅच मध्ये जानुमन ढवळेपाडा या संघाची. दोन्ही संघ रेडी राहा. आजच्या रात्रीतील फक्त 2 सामने आता बाकी आहेत. 3:30 वाजलेत. 2 सामन्यांचा खेळ फक्त बाकी आहे. 18 बॉल आणि गरज आहे ती 19 या धावसंख्येची टीम शिवम स्पोर्ट गेरसेला. नवीन गोलंदाज पंकज मस्कर. राकेश पाटील या संघाचा एव्हरग्रीन प्लेयर आहे. जरी 6 चेंडूमध्ये 6 धावा जरी त्याच्यासाठी राहिल्या तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो हा विश्वास आहे. पण उर्वरित गोलंदाजांनी जर तसा खेळ केला नाही तर कदाचित राकेश पाटीलपर्यंत हा सामना दूर राहू शकतो. कारण गेरसे संघाचा संदीप दिवाने सध्या 1 साइड बॅटिंग त्याने केली. 16 धावा. ती रनआउट जर अनुरागने सोडली नसती तर संदीप दिवाने आता खेळाडू कक्षामध्ये असता. गोलंदाज तयार पंकज. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मधून खेळाडू आलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू होता. जमिनी समांतर चेंडूला उचललं फेकलं. एक सिंगल आले. आता 17 बॉल 18 ची गरज आहे. 17 बॉल 18 धावा. विकेट पाहिजे टीम बडवल बी प्लसला कारण 1-2 विकेट जर आल्या तर मॅच मध्ये शिवम स्पोर्ट गेरसे आज त्या संघाचा एक टॉप क्लास ऑलराऊंडर नाहीये नरेंद्र दिवाने. त्यामुळे एक खेळाडूची कमतरता भरपूर काही उणीव जाणवेल. पण त्यासाठी समोरून अटॅकही तेवढा पॉवरफुल पाहिजे बडवल बी प्लस संघाचा. स्कूप केलाय. मागे उडवलाय. लॉंग स्टॉपला संदीप दिवानेचा आलाय.
चौकार. हा खेळाडू वन साइड मॅच आपल्या बाजून झुकवतोय. अनिकेत हजारे यांच्याकडून जर पंकजने विकेट हॅट्रिक कमावली 7,004 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेत हजारे यांच्या गाडीचा क्रमांक 7,004. पंकज मस्करच्या विकेट हॅट्रिक साठी ते कॅश प्राइज आहे. आणि सध्या विजयामध्ये अडथळाय बडवल बी प्लस संघासाठी तो गेरसे संघाचा संदीप दिवाने. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्याचा सामनावीर, त्याला दिलेलं जीवनदान, सोडलेली रनआउटची विकेट. आता बरसतोय गोलंदाजांवरती संदीप दिवाने. रिव्हर्स शॉट, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. स्कोर सिंगलने वाढलाय. 36चा टार्गेट इथून चेस करतोय संघ आणि धावा संख्या स्कोर कार्ड वरती आहे ती मात्र 23. अजूनही 15 चेंडू आहेत, जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 धावांची. आता चेंडू जास्त राहिलेत, धावा कमी राहिल्यात. अशा परिस्थितीमधून सामना जिंकायचा कसा, डावपेच कशा आखायचे, स्ट्रॅटेजी कशी बनवायची, राकेश पाटीलने चर्चा केली आहे. कारण यानंतर थोडा गेम प्लॅन चेंज करावा लागेल. प्लॅन ए जर अनसक्सेसफुल होत असेल तर प्लॅन बी कडे जावं लागेल. आणि गोलंदाज पंकज मस्कर संघाचा संघनायक. चांगला बॉल, डॉट बॉल पाहिजे, गरज आहे, नितांत आवश्यकता आहे या मोमेंटला बडवल बी प्लस संघाला डॉट बॉलची. विजय गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या आंथरडवर्डीच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी पॅक केलेला शिवम स्पोर्ट गेरसे संघाच्या विरोधात चांगली दमदार फाईट देतो. आणि संघनायकाची ही बॉलिंग, हवेत चेंडू, कॅच आउट, फलंदाज बाद. पहिला झटका आलाय गेरसे संघाचा. वासुदेव दिवाने इथून बाद.